सुप्रीम कोर्टाविषयी नितांत आदर आहे, परंतु मासिक पाळीचा जर प्रश्न आपण बघितला तर अगदी शबरीमाला मंदिरामध्ये आम्हाला आंदोलन करायची वेळच यासाठी आली होती की मासिक पाळी महिलांना येते, 10 ते 50 वयोगटाच्या मुलींना आणि महिलांना त्यामुळे जो आहे तो मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता, त्यासाठी आंदोलनं केली. आणि आता जेव्हा सक्तीच्या रजेचा प्रश्न येतो किंवा मासिक पाळी येताना जेव्हा पगारी रजा द्या असं म्हणण्याचा प्रश्न येतो, तेव्हा कुठंतरी संवेदनशीलतेनं याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सांगितलेले किंवा सरकारकडे जाण्याचे इन्स्ट्रक्शन दिलेले. त्यामुळे मला वाटते की केंद्र सरकार किंवा आपलं जे सरकार आहे ते निश्चितच महिलांच्या या प्रश्नाबाबत विचार करेल. कारण महिलांचा हा जो मासिक पाळीचा प्रश्न आहे, मासिक पाळी आल्यानंतर अनेक जणांना शारीरिक त्रास जो आहे तो जाणवतो, अनेक जणांच्या पोटात दुखतं, हेवी ब्लिडिंग होतं आणि त्यावेळेला रजा नसल्यामुळं जे आहे ते अनेक जणांना त्या अंगावर काढावं लागतं, काही जणांचा त्याच्यामध्ये जीव सुद्धा जातो. आणि अनेक देशांमध्ये मासिक पाळी संदर्भामध्ये ज्या आहेत त्या पगारी रजा दिल्या गेल्या आहेत, तसे आदेश झालेले आहेत. आणि म्हणूनच आज जो निर्णय झालाय त्या बाबतीत मला असं सांगायचंय की केंद्र सरकारने आता संवेदनशीलतेनं विचार केला पाहिजे आणि महिलांना मासिक पाळीच्या वेळेमध्ये पगारी रजा देऊन जे आहे तो संवेदनशीलतेचा विचार करून हा प्रश्न जो आहे तो सोडवणं गरजेचं आहे.